नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पल्लवी मराठी कथा या चॅनलवर आपलं स्वागत आहे. इस प्यार को क्या नाम दूं, भाग 9. मागील भागात. ईशा, काय चीज आहेस तू? का माझ्यासाठी स्वतःच लढायला निघालीस? मी कॉलेजमध्ये तुला नाकारले, पण तरीही तू किती इमानदारीने वागतेस. नक्की हे काय आहे? ईशा, काय एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवलीस? फक्त कंपनी लॉसमध्ये जाऊ नये म्हणून? पण बास आता. यापुढे तुला प्रोटेक्ट करायची जबाबदारी माझी. तू माझ्यासाठी एवढं करत आहेस तर मी देखील मागे हटणार नाही. आदित्य मनातच म्हणाला. आता त्याने देखील काहीतरी ठरवलं होतं. आता पुढे. काही वेळाने आदित्य तिथून निघून पुन्हा हॉटेलमध्ये आला आणि बाकी सगळ्यांना जॉईन झाला. ईशा आणि नमूने गाडीत बसून आयुंने दिलेला डबाच खाल्ला. काही वेळाने सगळे परत आले आणि मग पुन्हा त्यांचा प्रवास सुरू झाला. खाल्ल्यामुळे सगळेच पेंगले होते. काही जण गाढ झोपेत होते. ईशा आणि नमू तर एकमेकींना मिठी मारून झोपल्या होत्या, तर काही जण जागे होते. सर, तुम्ही म्हणालात की आपण कामासाठी बाहेर चाललो आहोत, पण कुठे चाललो आहोत हे तुम्ही नाही सांगितलं. आतिशने आदित्यला विचारलं. तुझ्या माझ्यावर विश्वास नाही का आतिश? आदित्य गालातल्या गालात हसत म्हणाला. नाही सर, अजिबात असं नाही. तुमच्यावर विश्वास आहे म्हणून तर आलो आहे ना. फक्त जनरली विचारलं. तसा आदित्य पुन्हा हसला आणि म्हणाला, मी पण मस्करी केली तुझी. तसं पण आपण तिथे चाललो आहोत ज्याला मराठी माणूस स्वर्ग म्हणतो. म्हणजे आपण कोकणात चाललो आहोत? ऑफिस स्टॉपमधली रीमा म्हणाली. हो आदित्य. तसं बाकी सगळ्यांनी टाळ्या वाजवून आनंद साजरा केला. तसं ईशा आणि नमूने डोळे उघडले आणि नमूने आतिशकडे पाहून इशाऱ्याने काय म्हणून विचारलं. तसं तो फक्त ओठांची हालचाल करून कोकण एवढंच म्हणाला. तसं नमूने परत आनंदाने ईशाला मिठी मारली. काय झालं बेडूकसारख्या उड्या मारायला? ईशा वैतागून म्हणाली. आपण कोकणात चाललो आहोत, नमू आनंदाने म्हणाली. काय? ईशा आनंद मिश्रित आश्चर्याने म्हणाली. हो नमू. तसं परत दोघींनी एकमेकींना मिठी मारली. आदित्य बसल्या जागेवरूनच दोघींकडे पाहत होता. किती वेगळ्या आहेत या दोघी. छोट्या छोट्या गोष्टीने सुद्धा किती आनंद मिळतो यांना. आदित्य तर मनातच विचार करत होता. आपण कोकणात चाललो आहोत या आनंदात पुन्हा एकदा गप्पा रंगल्या. कोकणात कोणी कोणी काय पाहिलं आहे, काय काय पाहायला आवडेल, अशा एक ना अनेक गप्पा रंगल्या होत्या. आता ईशा देखील त्यांच्या गप्पात सामील झाली. आता संध्याकाळचे 6 वाजत आले होते. सगळ्यांनाच आता छोट्या ब्रेकची गरज होती. आता ते कोकणात आले होते, पण त्यांना जिथे पोहोचायचं होतं तिथे पोहोचण्यासाठी अजून 2 तास तरी लागणार होते. तसं गाडी एका छोट्याशा हॉटेलजवळ थांबली. तसे सगळेच गाडीतून उतरून हॉटेलच्या दिशेने निघाले. सगळ्यांसाठी चहा ऑर्डर केला. ईशा देखील हळूहळू चालत आली आणि एके ठिकाणी बसली. ईशा, तू ठीक आहे ना? नमू तिच्या चेहरा बघत म्हणाली. पाय दुखते जरा ईशा. तसं नमूने तिच्या पायाकडे पाहिलं. इशू, पायाला सूज आली आहे ग? नमू. हो ना, रमा म्हणाली. आदित्यचे लक्ष तिच्या पायाकडे गेलं. खरंच खूप सुजला होता. तसं आदित्याने आसपास जाऊन कुठे डॉक्टर आहे का चौकशी केली, पण आता त्यावेळी कोणताही डॉक्टर नव्हता. मग सगळे तिथून निघाले आणि मग सगळे त्या ठिकाणावर पोचले. पण आतापर्यंत सगळेच खूप दमले होते. त्यांना पोहोचेपर्यंत खूप रात्र झाली होती. सगळे उतरले तर समोर एक फार्म हाऊस दिसला. गर्द झाडीत लपलेला, 2 मजली. दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला होता. सगळेच खूप खुश झाले. गावाच्या सरपंचाशी आदित्यचं बोलणं झालं होतं. त्यांनीच त्या सगळ्यांची राहण्याची सोय केली होती आणि त्या सगळ्यांच्या कामासाठी त्यांनी माणसं देखील ठेवली होती. आणि का नाही करणार? आदित्य त्या सगळ्या गाववाल्यांसाठी खूप काही करणार होता. आणि आदित्य या गावात त्याच्या मॉमच्या सांगण्यावरून आला होता. त्यानंतर गाववाल्यांनी त्यांच्या रात्रीच्या जेवणाची व्यवस्था केली होती. सगळे पोटभर जेवले आणि मग सगळ्यांना दिलेल्या रूममध्ये झोपायला गेले. ईशा आणि नमू एका रूममध्ये झोपल्या. सकाळी सकाळी ईशाला लवकर जाग आली. तसं आवरून ती हळूहळू चालत बाहेर आली. पहिल्यांदा ती कोकणात आली होती आणि त्यात अशी सुंदर सकाळ अनुभवत होती. नाहीतर शहरात गाड्यांचा धूर, गर्दी, गोंधळ, गोंगाट या व्यतिरिक्त काही मिळत नाही. ती सकाळी उठून तिथलं वातावरण अनुभवत होती. इथे काय करताय मिस देवधर? ईशाला मागून आवाज आला. तसं तिने वळून पाहिलं तर मागे आदित्य उभा होता. यस सर, ईशा हळूच म्हणाली. तुमचा पाय कसा आहे? आदित्य. ठीक आहे. ईशा. सूज उतरली? आदित्य हळूच तिच्या पायाकडे बघत म्हणाला. हो सर, ती त्याच्याकडे न बघताच म्हणाली. एवढ्या सकाळी काय करत आहात इथे? आदित्य तिच्यावर नजर रोखत म्हणाला.
ते पहिल्यांदा कोकणात आली आहे मी, अशी रम्य सकाळ पहिल्यांदाच पाहत आहे मी. मला खूप आवडलं हे सगळं. ईशा भरभरून बोलत होती. तिचं बोलणं ऐकून आदित्य गालातच हसला. माझी मॉम इथलीच आहे, त्यामुळे मी लहानपणापासूनच कोकणात येत होतो. आणि त्या दिवशी तुम्ही जी आयडिया सांगितली ती वर्क करण्यासाठी आपण इथे आलो आहोत. इथे मी काही शाळा पाहून ठेवल्या आहेत. त्या शाळेत आपण मुलांना स्कूल युनिफॉर्म देणार आहोत. आदित्य: खरंच? ईशा: हो, त्या कामासाठी आपण इथे आलो आहोत. त्यांचे मेजरमेंट घ्यायचे आहेत आपल्याला. त्यासाठी सगळे आले की आपल्याला निघायचं आहे. आदित्य: हो का, मी पण माझं आवरून घेते, ईशा म्हणाली. आणि मग ती तिथेच टेबलावर बसली आणि स्वतःच्या पायाची बँडेज चेंज करू लागली. आदित्य मात्र विचारात पडला. आवडते म्हणते आणि इथे का बसली आहे? आदित्य तिलाच पाहत होता आणि ती मात्र शांतपणे आपलं काम करत होती. बँडेज चेंज करताना देखील तिला त्रास होत होता. आदित्य तिलाच पाहत होता. तिचे प्रयत्न बघून तो स्वतःहून तिच्या जवळ आला. मिस देवधर द्या मला, मी करतो. आदित्य: नाही नको, मी करेन. ईशा: ईशा तुला नाही जमणार. आदित्य: मी प्रयत्न करते, जमेल मला. ईशा मान खाली घालून म्हणाली. तेवढ्यात आदित्यने केसातून हात फिरवला आणि मनातच म्हणाला, खरंच किती हट्टी आहे ही, अजिबात ऐकणार नाही. आणि मग त्याने तिच्या हातून जवळजवळ बँडेज ओढूनच घेतली आणि मग तिच्या जवळ बसला. ती मात्र अजूनही नको नको म्हणत होती, पण आदित्यचं तिच्या बोलण्याकडे लक्ष होतं कुठे. त्याने हळूच तिच्या पाय आपल्या मांडीवर घेतला. त्याच्या अशा वागण्याने तिला मात्र खूप कसं तरी वाटलं. तिने पाय मागे ओढण्याचा प्रयत्न केला, पण आदित्याने घट्ट पकडून ठेवला आणि तिच्या पायाची बँडेज करू लागला. मध्ये ईशाच्या कहाण्याचा आवाज येत होता, म्हणून आदित्य खूप सांभाळून तिच्या पायाची बँडेज करत होता आणि ती मात्र त्याच्या चेहऱ्यात ठरवली होती. बँडेज झाली तसं आदित्यने तिच्याकडे पाहिलं तर ती त्याच्याकडेच पाहत होती. तर तो आपल्याकडेच पाहतोय म्हटल्यावर तिने पटकन आपली नजर दुसरीकडे वळवली आणि ही गोष्ट त्याच्या लक्षात आली. तसं तो देखील गालातल्या गालात हसत होता. सर सॉरी आणि थँक्यू. थँक्यू बँडेजसाठी आहे हे तर समजलं, पण मग सॉरी का? आदित्य: ते ईशा शब्दांची जुळवाजुळव करत म्हणाली. ईशा तू बिंदास बोलू शकतेस. आदित्य: मी कॉलेजमध्ये असताना तुम्हाला खूप त्रास दिला ना, त्यासाठी. पण खरं सांगू, तुम्हाला त्रास देण्याचा माझा वाईट हेतू नव्हता, पण त्यावेळी बालिश बुद्धी म्हणून माझ्या हातून ते सगळं घडलं. त्यासाठी खूप खूप सॉरी. ईशा तोंड पाडून म्हणाली. ओके. आदित्य मान हलवत म्हणाला. बरं मग थँक्यू फक्त बँडेजसाठी होतं का? आदित्य पुढे म्हणाला. नाही, ते फक्त बँडेजसाठी नव्हतं. मी इतकं वाईट वागले तुमच्याबरोबर, तरी तुम्ही मला जॉबवर ठेवलं. तुमच्या जागी दुसरं कोणी असतं तर मला केव्हाच जॉबवरून काढून टाकलं असतं, पण तुम्ही तसं काही नाही केलं. उलट माझ्याबद्दल कुणाला काही सांगितलंही नाही, म्हणून थँक्यू. ईशाने मनातलं सगळं बोलून टाकलं. झालं बोलून? मला वाटलं नव्हतं की सतत बडबड करणारी ईशा कधी इतकं सिरियस होऊनही बोलू शकते, पण काही हरकत नाही. आज मला उशीर का होईना ही गोष्ट समजली. आणि राहिला प्रश्न सॉरी आणि थँक्यूचा, तर खरंच या दोन्ही गोष्टीची गरज नाही. का माहीत आहे? आदित्य बोलायचं थांबला आणि त्याने ईशाकडे पाहिलं. का? ईशाने न समजून विचारलं. मी आपला भूतकाळ कोणालाच सांगितलं नाही, कारण त्यावेळी तू जशी बालिश बुद्धी होतीस तसं मीही बालिश बुद्धीचा होतो. कळत नकळत चुका आपल्या दोघांकडून झाल्या, त्यामुळे सॉरी म्हणायचं असेल तर ते फक्त तू नाही तर मीही म्हणायला हवं. आणि राहिला प्रश्न थँक्यूचा, तर त्याची काहीच गरज नाही, कारण हा जॉब तू स्वतः मिळवला आहेस तुझ्या योग्यतेवर, आणि तो टिकवला आहेस आणि खूप मेहनत घेत आहेस तू. त्यामुळे मला तुला कामावरून काढण्याचा काहीच अधिकार नाही. आणि भूतकाळ मनात ठेवून भविष्यकाळाशी त्याची सांगड घालणं खूप चुकीचं आहे. त्यामुळे तू आता तुझ्या मनात काहीच ठेवू नकोस. आदित्य तिला समजावत होता आणि ती शांतपणे सगळं ऐकत होती. तिलाही खूप बोलायचं होतं त्याच्याशी. एक क्षण असं वाटलं की आपल्या मनातलं सगळं त्याला सांगून टाकावं, त्याच्या जवळ आपल्या प्रेमाची कबुली देऊन टाकावी. पण पुन्हा भीती वाटली की तो दूर गेला तर. खूप मुश्किलीने तर तो आता तिच्याशी बोलायला लागला होता. अशातच तो पुन्हा दूर गेला तर तिला ते झेपण्यासारखं नव्हतं. तिचं त्याच्यावर इतकं प्रेम होतं की त्याच्यासाठी तर ती आयुष्यभर फक्त त्याला इतर कोणासोबत पाहूनही जगू शकत होती, पण त्याला न पाहता ती एक क्षणही जगू शकत नव्हती. म्हणून तिने तो विषय सध्या तरी टाळला. सर किती वाजता निघायचं आहे? ईशाने आदित्यला विचारलं. ईशा ते आदित्य पुढे काही बोलणार इतक्यात इशू कुठे आहेस तू? मागून नमूचा आवाज आला. नमू मी इथे आहे. ईशा. तसं नमू आवाजाच्या दिशेने त्या ठिकाणी आली. इथे काय करते एवढ्या सकाळी? नमू.
अगं लवकर जाग आली म्हणून आले. ईशा: बरं, तुझा पाय कसा आहे आता? रात्री खूप दुखत होता ना? पेनकिलर आणायच्या ना? नमूची गाडी सूर झाली. ती थांबायचं नावच घेत नव्हती. तसं ईशाने तिच्याकडे डोळे वटारून पाहिलं. तसा नमूने जीभ चावली. सॉरी ते. नमू: आता काय उपयोग तुझ्या सॉरीचा? चल आता आवरून घे, आपल्याला निघायचं आहे. ईशा: आणि मग दोघे आवरण्यासाठी रूममध्ये गेल्या. आदित्य ईशाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत म्हणाला, कधी तुझ्याशी मनमोकळेपणाने बोलायला मिळणार काय माहीत. किती काय काय बोलायचे आहे तुझ्याशी, पण प्रत्येक वेळेला कोणी ना कोणी मध्ये येतं. माहीत नाही इशू, पण का सारखं असं वाटतं की तू जे बोलत आहे ते खरं नाही. अजूनही तुझ्या मनात माझ्याबद्दल फिलिंग आहेत. तू जेव्हा बोलतेस ना की तुझ्या मनात माझ्यासाठी काही फिलिंग नाहीत, तेव्हा तुझे डोळे तुझ्या शब्दांची साथ देत नाहीत. आणि का पण तुझं हे बोलणं मलाही आवडत नाही. सर, मागून आतिशने आवाज दिला. तसा आदित्यने मागे वळून पाहिलं. यस आतिश. आदित्य: सर, तुम्ही कामाबद्दल काही बोलणार होतात. आतिश: हो आतिश, आपण कोकणातल्या काही शाळांसाठी युनिफॉर्म बनवणार आहोत. त्याचीच मापे घ्यायची आहे आपल्याला. तू सगळ्यांना तयार व्हायला सांग. आदित्य: ओके सर. आतिश: आणि मग आतिश सगळ्यांना सांगायला गेला. इकडे आदित्यही आवरायला गेला. काही वेळाने सगळेच निघाले. आदित्यने त्याच्या स्टाफचे 3 ग्रुप केले. एका ग्रुपमध्ये आतिश आणि इतर 2 स्टाफ मेंबर होते. एक ग्रुप रीमाचा होता, तर तिसऱ्या ग्रुपमध्ये स्वतः आदित्य होता आणि त्याच्यासोबत ईशा आणि नमू होत्या. तिन्ही ग्रुप वेगवेगळ्या शाळांकडे निघाले. ईशा, नमू आदित्यबरोबर होत्या. काही वेळातच ते एका शाळेत आले आणि मग वेळ न घालवता आपापलं काम करत होते. ईशा मुलींचे मेजरमेंट घेत होती. त्याचबरोबर ती मुलींशी मनमोकळेपणाने गप्पाही मारत होती. इतकंच काय तर आदित्य, ईशा आणि नमू त्याच मुलांबरोबर शाळेतलं जेवण देखील जेवले. नंतर मुलांबरोबर खेळ खेळत होते. त्यांचा दिवस अगदी मजेत गेला. संध्याकाळी तिघेही पुन्हा फार्म हाऊसवर यायला निघाले. वाटेत तिघेही एका टपरीवर चहा घेण्यासाठी थांबले. ईशा आणि नमू तिथे असणाऱ्या बाकड्यावर बसल्या. आदित्यने चहा सांगितलं आणि तो पुन्हा त्या दोघीसमोर येऊन बसला आणि तिघे कामाबद्दल बोलू लागले. काय भारी दिसतात रे ह्या. हे शब्द त्या तिघांच्या कानावर पडले. तसं तिघांनी आवाजाच्या दिशेने पाहिलं तर काही टवाळकी करणारी मुलं ईशा आणि नमूला बघून कमेंट करत होते. हो ना, पण साल्या आपल्या गावाकडच्या नाहीत, तिकडच्या शहरातल्या वाटतात. दुसरा मुलगा म्हणाला. तू कशावरून बोलतस? तिसरा मुलगा. अरे कपडे बघ त्यांचे, मस्त टापटीप आहेत आणि किती नाजूक आहेत त्या, एकदम गुलाबासारखी. आणखीन एक मुलगा म्हणाला. आदित्य त्या मुलांकडे खाऊ की गिळू या नजरेने बघत होता आणि ईशा मात्र त्याला डोळ्यांनी शांत राहण्याचा इशारा करत होती. मी काय म्हणतो, जाऊन विचार कुठल्या आहेत त्या. त्या टवाळक्या करणाऱ्या मुलांपैकी एक मुलगा म्हणाला. वय तर मी कोणा घाबरतं काय? दुसरा मुलगा. आणि तो मुलगा त्या तिघांजवळ आला. ओ पाहुण्यांनू, कोणीकडून आले असंच? त्या टवाळक्यामधील एक मुलगा म्हणाला. त्याच्याशी तुला काही देणं घेणं नाही, त्यामुळे निघ इथून. आदित्य उभा राहत म्हणाला. अरे पाहुण्यासनी तर राग आला. त्या टवाळक्याच्या घोडक्यात बसलेला एक मुलगा म्हणाला आणि बाकी सगळे फिदी फिदी हसायला लागले. सर, आपण निघूया. ईशा उभी राहत म्हणाली. तसं आदित्यने तिच्या चेहऱ्याकडे बघितलं. ती घाबरली होती. आधीच तिच्या पायाला दुखापत झाली होती. अशातच तिला अजून त्रास देणं योग्य वाटत नव्हतं. मग त्याने तिच्याकडे पाहिलं आणि डोळ्यांनीच तिला आश्वस्त केलं आणि मग ते तिघेही तिथून निघाले. अरे काय ही पोरगी आहे, एकदम हापूस आंबा. एक मुलगा ईशाच्या शरीरावर नजर फिरवत म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून नमूचं डोकं सटकलं आणि ती मागे आली आणि त्या कमेंट करणाऱ्या मुलाच्या सणसणीत कानाखाली ठेवून दिली आणि त्याच्यावर जडजडीत कटाक्ष टाकून म्हणाली. ती तुला हापूस आंबा वाटते ना? मग आता माझी कानाखाली कशी वाटते तुला? समोर दशावतार दिसले की आणखीन काही दिसला? आणि काय रे, घरात आई आणि बहीण असेल ना तुझ्या, त्या कशा वाटतात? कोकणातला रानमेवा का? तसं मुलगा चवताळून नमूकडे पाहू लागला आणि तिच्या अंगावर धावून येऊ लागला. तुझ्या तर आता, असं म्हणत तो तिच्या अंगावर धावून आला. तेवढ्यात ईशा त्याच्या समोर आली आणि म्हणाली. सॉरी दादा, खरंच खूप सॉरी. तिच्या वतीने मी माफी मागतो. प्लीज आम्हाला जाऊ द्या. ईशा हात जोडून म्हणाली. तिला मी सोडणारच नाही, पण त्याआधी तुला बघतो. तो मुलगा चवताळून म्हणाला आणि त्या मुलाने तिला धक्का दिला. तसं ईशाचा तोल गेला आणि ती पडणार आहे इतक्यात आदित्यने तिच्या कमरेत हात घालून तिला सावरले. ईशानेही त्याची कॉलर घट्ट पकडली आणि काही कळायच्या आधीच आदित्यने ईशाला धक्का देणाऱ्या मुलाच्या नाकावर एक जोराचा स्पंज ठेवून दिला. तसं तो मुलगा कोलमडून पडला
आणि त्याच्या नाकातून भळाभळा रक्त वाहू लागलं. तेवढ्यात बाकीची मुलं आदित्यच्या दिशेने धावत आली आणि तो आदित्यला हात लावणार त्याआधीच आदित्यने ईशाला सरळ उभं केलं आणि नमूला इशारा केला. तसं नमू ईशाजवळ जाऊन उभी राहिली आणि मग आदित्यने त्याच्याकडे धावत येणाऱ्या मुलाच्या पोटात एक लाथ घातली. तसं तो दूर जाऊन पडला. तसं बाकीची मुलं जागीच थांबली आणि घाबरून आदित्यला पाहू लागली. आदित्य देखील त्या मुलांकडे रागाने पाहत होता. सर सर प्लीज सोडा ना त्यांना, आपण जाऊया ना, मागून ईशा म्हणाली. तसं आदित्यने मागे वळून तिच्याकडे पाहिलं. त्याची नजर पाहून दोघींच्याही काळजात धस्स झालं. दोघींनीही आपली नजर खाली वळवली. तेवढ्यात आदित्य त्या पहिल्या मुलाकडे गेला आणि त्याला कॉलरला धरून उभं केलं आणि हळूच त्याच्या कानाशी म्हणाला, तुझी हिंमत कशी झाली माझ्या इशूला हात लावायची? तुझ्या तर आता. आदित्य हात उघडत म्हणाला. तेवढ्यात एक आवाज आदित्यच्या कानावर आला, थांबा सरपोतदार साहेब. तसं आदित्यने मागे वळून पाहिलं तर गावचे सरपंच उभे होते. तोपर्यंत गावचे बाकीचे गावकरीही जमा झाले होते. काय झालं साहेब? सरपंच. तसं आदित्यने त्यांना सगळं सांगितलं. काय रे पोरांनो, कामधंदा करायचा नाही आणि इथं बसून गावच्या पोरीबालींना त्रास द्यायचा? ही काम आहेत का तुम्हाला? एक गावकरी म्हणाला. नाहीतर काय, या पोरांनी गावच्या पोरींना नकोसं करून टाकलाय. यांच्या पायी गावातल्या पोरी घरातून बाहेर पडायला पण मागत नाही. बरं केलं साहेब, अजून चोपा यांना. दुसरा गावकरी. त्यांच्या आईबापाला ही पोरं सुखानं जगू देत नाहीत. तिसरा गावकरी. तसं त्या टवाळकी करणाऱ्या पोरांनी आपल्या मना खाली घातल्या. थांबा तुम्ही सगळे. सरपंच. मला कळतंय साहेब तुम्हाला काय वाटत असेल ते, पण मी या पोरांकडून तुमची माफी मागतो. पुन्हा असं नाही होणार. सरपंच हात जोडत म्हणाला. हे काय करताय तुम्ही? तुम्ही कशाला हात जोडता? हात तर यांनी जोडायला हवेत. आदित्य. ते काही नाही, यांना पोलिसात द्या. चांगली अद्दल घडवली पाहिजे यांना. नमू चिडून म्हणाली. नको ताई साहेब, मी समजावतो या पोरांना. परत असं होणार नाही. सरपंच नमूकडे हात जोडत म्हणाला. काका त्याची काही गरज नाही. आदित्य. बघा पोरांनो, ही माणसं आपल्या गावाला मदत करण्यासाठी इथं आली आहेत. आपल्या शाळेला हे लोक मोफत कपडे देणार आहेत. आणि फक्त आपल्या शाळेला नाही तर आसपासच्या गावातल्याही बऱ्याच शाळांना हे लोक मोफत कपडे वाटप करणार आहेत. अशावेळी आपण यांची मदत केली पाहिजे की त्यांच्या कामात अडथळा आणला पाहिजे. आणि तुम्हा पोरांना जर गावासाठी काही करता येत नसेल ना तर काही करू नका, पण गावाचं नाव तरी बदनाम करू नका. सरपंच काका त्या पोरांपुढे हात जोडत म्हणाले. नाही नाही सरपंच, हे असे ऐकायचे नाहीत. त्यांना पोलिसातच द्या. ही बाय म्हणते तसं. एक गावकरी नमूकडे बघून म्हणाला. तसं नमूने देखील हो म्हणून मान हलवली. नाही त्याची काही गरज नाही. आदित्य मध्ये पडत म्हणाला. बरं, मी काय म्हणतो पाहुण्यांनो, अंधार पडायला लागला आहे आणि बाई माणसांनी इतक्या उशिरा बाहेर राहू नये. त्यामुळे तुम्ही या पोरींना घेऊन फार्म हाऊसवर जा. सरपंच म्हणाले. आदित्य. मग सरपंच काकांनी एक रिक्षा बोलावली आणि मग त्याच रिक्षात बसून तिघेही फार्म हाऊसवर यायला निघाले. रिक्षात कोणीच कोणाशी काहीच बोललं नाही. आदित्य मात्र चांगलाच चिडला होता. ईशा शांत शांत होती आणि नमू उगाचच बाहेर बघत होती. काही वेळात तिघेही फार्म हाऊसवर आले. एव्हाना बाकी सगळेही आले होते आणि कामाचं डिस्कस करत होते. आदित्य आला तो सरळ त्याच्या रूममध्ये गेला. ईशाही तिला दिलेल्या रूममध्ये निघून गेली. सगळे त्या दोघांकडे पाहत होते. एकदा आदित्यकडे तर एकदा तिच्याकडे बघत होते. आता तिथे काय बोलावं हे तिला देखील कळत नव्हतं. त्या दोघांना अशी जाताना पाहून सगळ्यांनी आपला मोर्चा नमूकडे वळवला आणि मग तिला विचारलं की नक्की काय झालं. तेव्हा तिने सगळ्यांना आज काय घडलं ते सांगितलं. अरे बापरे, मग आता काय करायचं? ऑफिस स्टॉपमधली नीता म्हणाली. आता काय, सरांचा राग शांत होण्याची वाट पाहायची. रमा. नमू तू बोल ना सरांशी. पूर्णा. मी नाही रे बाबा, आधी सरांचा राग पाहून पोटात गोळा आला होता माझ्या आणि मी बोलू सरांशी? नमू सगळं आठवून घाबरून म्हणाली. हो ना, मी ऐकलं आहे सरांबद्दल. ते जितके प्रेमळ आहेत तितकेच ते रागीटसुद्धा आहेत. सहसा त्यांचा राग पटकन उतरत नाही आणि अशा अवस्थेत आपण त्यांच्याशी बोलायला गेलो तर ते आपल्यावरच रागवतील. रमेश म्हणाला. त्यानंतर साधं कोणी त्याच्या रूमकडे फिरकलंसुद्धा नाही. सगळे हॉलमध्ये बसून त्याचा राग कमी होण्याची वाट पाहत होते. ईशा देखील तिच्या रूममध्ये बसून झालेल्या गोष्टीचा विचार करत होती. काय चाललं माझ्या आयुष्यात? आज मी सरांच्या डोळ्यात पाहिलं ते काय होतं? किती काळजी होती त्यांच्या डोळ्यात माझ्यासाठी. किती चिडले होते ते. पण का? या सगळ्याचं नक्की कारण काय? त्यांचं माझ्यावर प्रेम आहे का? की फक्त एक एम्प्लॉईची काळजी? त्यांच्या मनात काय आहे ते माहीत नाही,
पण त्यांच्या अशा वागण्यामुळे मी मात्र रोज नव्याने त्यांच्या प्रेमात पडत आहे आणि असंच होत राहील तर त्यांच्यापासून दूर राहणं मला खूप कठीण होईल. कसं जमेल हे सगळं मला? का सर असे वागत आहात माझ्याशी? मला माझं प्रॉमिस पाळायचं आहे. पण असंच होत राहील तर मी माझं प्रॉमिस कसं पाळणार? प्लीज सर, मला माझे हालवड सोडा. प्लीज प्लीज गणपती बाप्पा, थांबव हे सगळं. ईशा मनातच विचार करत होती. इकडे आदित्यची अवस्थाही काही वेगळी नव्हती. काय होत आहे मला? याआधी कोणाचा एवढा राग आला नाही, मग आज काय झालं? आणि मी काय म्हणालो तिथे? माझी ईशा? मी असं कसं बोलू शकतो? ती फक्त माझी एम्प्लॉई आहे, यापेक्षा जास्त नाही. पण मग आज मला काय झालं होतं? तिला त्रास होतो म्हटल्यावर मलाही त्रास झाला, पण का? आदित्य स्वतःलाच प्रश्न विचारत होता. रात्री जेवणाची वेळ झाली तरी आदित्य रूमच्या बाहेर आला नव्हता. शेवटी आतिश त्याला बोलवायला गेला, पण भूक नाही सांगून आदित्यने आतिशला परत पाठवून दिले. इकडे नमूने ईशाला बोलावून आणले. ती आली तेव्हा सगळे जेवणाच्या टेबलावर बसले होते. तिने सगळीकडे नजर फिरवली तर तिला आदित्य कुठेच दिसला नाही. म्हणून तिने नमूला विचारलं, नमू सर आले नाही का जेवायला? ईशा, नाही, त्यांना भूक नाही असं त्यांनी सांगितलं. नमू, अगं पण असं कसं? दुपारी पण जेवले नाही व्यवस्थित, मग भूक कशी नाही? ईशा, नमूने जरा चमकून तिच्याकडे पाहिलं, पण काही विचार करून म्हणाली, हो गं, ते तर मलाही कळतंय, पण कदाचित दुपारी जे झालं त्याच्यामुळे रागावले असतील, म्हणून मग. नमू बोलता बोलता थांबली. मग ईशाने काही वेळ विचार केला आणि मग म्हणाली, बरं तुम्ही सगळे बसा जेवायला, मी बोलते सरांशी. ईशा, ठीक आहे, तू बोल, आम्ही वाट पाहतो, रमेश म्हणाला. आणि त्याचबरोबर बाकी सगळ्यांनी हो म्हणून मान हलवली आणि ती आदित्यच्या रूमकडे निघाली. बाकी सगळे सुद्धा टेबलवर बसून दोघांची वाट पाहू लागले. ईशा आदित्यच्या रूमजवळ आली आणि तिने दरवाजा वाजवण्यासाठी हात पुढे केला तर दरवाजा उघडा असल्याचे तिला कळले. तसं ती आत गेली. आतमध्ये पूर्ण अंधार होता. ईशाला फक्त त्या अंधारात खिडकीजवळ आदित्यची आकृती दिसली. मग तिने आदित्यला आवाज दिला, सर. तसं त्याने मागे वळून ईशाकडे पाहिलं आणि त्याला देखील फक्त ईशाची आकृती दिसली. तसं त्याने लगेच लाईट लावली आणि ईशाकडे पाहून म्हणाला, काय मिस देवधर? आदित्य, सर जेवायला चला ना. ईशा, मला भूक नाही देवधर, तुम्ही जेवून घ्या. आदित्य, तुम्ही नसताना? आणि तसंही आज जे काही झालं ते माझ्यामुळे झालं. तुम्हाला राग माझ्या यायला हवा, मग त्याचा राग जेवणावर काढू नका. आणि मी तुम्हाला प्रॉमिस करते, परत असं होणार नाही. तुम्ही दुपारीही व्यवस्थित जेवले नाहीत. ईशा, प्लीज प्लीज ईशा, स्टॉप फिलिंग गिल्टी. आदित्य जवळजवळ ओरडतच म्हणाला. तसं ईशा एकदम दचकून 2 पावले मागे सरकली. तिला घाबरलेलं पाहून आदित्य पटकन तिच्या जवळ आला आणि मग त्याने पटकन तिचा चेहरा आपल्या ओंजळीत घेतला. तिच्या डोळ्यात खोलवर पाहत म्हणाला. ईशा देखील त्याच्या डोळ्यात पाहत होती. किती काळजी, किती आपलेपणा होता त्याच्या डोळ्यात. सॉरी, प्लीज, मला तुझ्यावर ओरडायचं नव्हतं, पण तू प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट स्वतःवर का ओढून घेते? आज जे झालं त्यात तुझा दोष नव्हता. आणि रागाचं म्हणशील तर मला तुझा नाही तर मला माझेच राग आला आहे. आज तुम्हा दोघींसोबत जे काही झालं, जर मी आधीच पाऊल उचललं असतं तर ते झालं नसतं. आदित्य, नाही सर, तुम्ही होतात म्हणून मग पुढे काही झालं नाही. ईशा, आदित्य अजूनही तिचा चेहरा अंजळीत घेऊन होता. दोघी एकमेकांच्या नजरेत हरवले होते. तेवढ्यात नमूने ईशाला हाक मारली. तसे दोघे भानावर आले आणि पटकन एकमेकांपासून दूर झाले. दोघेही अवघडले होते. स्वतःला सावरत दोघेही एकमेकांपासून दूर उभे राहिले आणि मग हिम्मत करून ईशा म्हणाली, सर येत आहात ना जेवायला? मला भूक नाही, तुम्ही जेवून घ्या. आदित्य, ठीक आहे, मी सांगते सगळ्यांना आणि मी वाट बघते. ईशा, आणि मग ती बाहेर गेली. येऊन सरळ जेवणाच्या टेबलावर बसली. काय झालं? काय म्हणाले सर? नमू, नको म्हणतायत, पण मी वाट बघते, तुम्ही सगळे जेवा. ईशा, नको, आम्ही पण वाट बघतो. बाकी सगळे एकसाथ म्हणाले. तसं ईशाने होकारात मान हलवली. इकडे 10 मिनिटे झाली तरी आदित्य आला नाही. आता सगळ्यांनाच खूप भूक लागली होती. शेवटी ईशा म्हणाली, तुम्ही सगळे जेवून घ्या, मलाही भूक नाही. आणि मग ती उठली आणि रूमकडे निघणार इतक्यात आदित्य आला. त्याने ईशाकडे पाहिलं तर तो तिला डोळ्यांनी चल जेवायला असं म्हणाला. तसं ईशा देखील पुन्हा टेबलवर येऊन बसली आणि मग आदित्यही जेवायला बसला. हे काय, तुम्ही सगळे असे का बसले आहात? आदित्य, तसे सगळेच त्याच्याकडे अवाक होऊन पाहू लागले. आदित्यने मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. खूप भूक लागली आहे मला.
असं म्हणून सरळ जेवायला सुरुवात केली. मग बाकी सगळेही जेवायला लागले. ईशा देखील मंद मंद हसत जेवत होती. नमू मात्र विचारात पडली होती. ती कधी आदित्याकडे तर कधी ईशाकडे बघत होती. तर आदित्य आणि ईशा मात्र अधूनमधून एकमेकांकडे पाहत जेवत होते. हाय मित्रांनो, हळूहळू ईशा आणि आदित्यच्या दुरावा कमी होऊन प्रेमाची नवीन पालवी नक्की फुटेल. पण त्यासाठी तुम्हा सगळ्यांच्या साथीची गरज आहे आणि तुम्ही ती द्याल अशी अपेक्षा करते. आणि आजचा भाग कसा वाटला मला नक्की कळवा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.